महाराष्ट्र वंदच, आपला अभिमान, आपला महाराष्ट्र। सातारा जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाठार स्टेशन येथील भगवान श्री समर्थ वागदेव महाराजांच्या 28वी पुण्यतिथी व रथोत्सव सोहळा आज उत्साहात पार पडला। यावेळी वागदेव महाराजांच्या रथाचं पूजन श्री क्षेत्र सज्जनगडचे परमपूज्य सोनाबुवा रामदासी, परमपूज्य ब्रह्मानंद महाराज, फलटणचे आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, अशोक फुलगे, सरपंच सौ नीता माने, आमदार महेश शिंदे यांच्या भगिनी बर्गे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला। रथपूजनानंतर रथाची भव्य अशी मिरवणूक वाठार गावातून पुढे वाठार बाजारपेठेतून निघाली। यावेळी विविध ठिकाणी भाविकांनी या रथाचं दर्शन घेतलं। रथाच्या स्वागतासाठी ग्रामस्थांनी विविध ठिकाणी स्वागत कामानी तसेच आकर्षक अशा रांगोळ्या काढल्या होत्या, तर अनेक सेवाभावी संस्थांच्या वतीनं भाविकांना मिठाई व जिलेबीचं वाटप करण्यात आलं। सालाबादप्रमाणे येथील शरद पतसंस्थेच्या वतीनंही यावेळी भाविकांना मसाले दुधाचं वितरण करण्यात आलं। की जय, समर्थ रामदास स्वामी महाराज की जय, जय जय रघुवीर। आपल्या वाठारचं दैवत जे आहे संत महात्मे भगवान श्री समर्थ वागदेव महाराज यांची 88वी पुण्यतिथीचा हा भव्य सोहळा या ठिकाणी फार सुंदर आनंदामध्ये संपन्न झालेला आहे। गेली 7 दिवस ज्ञानेश्वरीचं पारायण कीर्तन सोहळा झालेला आहे आणि आज या महाराजांचा जो रथ आहे तर भव्य रथ यात्रा या ठिकाणी निघालेली आहे। माझं भाग्य समजतो सज्जनगडावरून मला आमचे कदम काका या सगळ्यांनी बोलावलं आणि या रथाचा जो श्रीफल फोडून शुभारंभ करत होता ती सेवा मला मिळाली आणि वागदेव महाराजांचं दर्शन करताना मला मोठा कृपेचा लाभ झाला। आणि वागदेव महाराज हे समर्थच होते, आमचे रामदास स्वामी समर्थच होते। हे दोन्ही संत एकरूप आहेत, साधू दिसती वेगळाले असं ज्याला म्हणतात त्याप्रमाणे संत सगळे एकरूप असतात। संतांच्या दर्शनाने आपल्याला काय मिळतं तर संत आनंदाचे स्थळ, संत सुखाची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत। असे संत आपल्याला जे देतात ते आपल्या प्रपंचामध्ये आपले संकट बाकी सगळे दूर करतात आणि तो आनंद नावाची गोष्ट आहे ज्याला ब्रह्मानंद म्हणतात, आत्मानंद म्हणतात, तो आज या ठिकाणी या रथाबरोबर मी फिरलो आणि मला या रथातून फिरताना खूप आनंद मिळाला। आनंदाशिवाय दुसरं काही मिळालं नाही। तो आनंद म्हणजेच ब्रह्मानंद आहे, तो आनंद म्हणजेच आत्मानंद आहे। आपण सगळे वाठारकर मंडळी याच्यामध्ये मोठ्या आनंदाने सहभागी झालेले आहात आणि आपला महाराजांच्या ठिकाणी असणारा जो श्रद्धा भाव आहे त्या श्रद्धेला मी एक श्लोक म्हणतो, असे हो दया अंतरी भाव दैसा, वसे हो दया अंतरी देव दैसा, आणि अनन्यास रक्षित असे चापवाणी, नृपेक्षी कदा रामदासा विवारी। आपल्या सगळ्यांचं कल्याण हो अशी मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांना समर्थांचा आशीर्वाद, महाराजांचा आशीर्वाद देतो। शुभेच्छा प्रदान